राज्यातील मान्सून परिस्थितीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 18 जून रोजी कोकणात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार आहे, तर विदर्भातील काही ठिकाणी मध्यम पावसाचं प्रमाण असणार आहे। पर्जन्यमानाचा विचार केला तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विशेष म्हणजे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। कोकण विभागाचा विचार केल्यास हवामान खात्यानं मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। कोकण विभागातला हवामान खात्यानं हवामानाचा रेड अलर्ट जारी केलाय, तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली आहे। समुद्रात भरती येण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसंच हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय। मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसंच वातावरण 30 ते 40 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी शेतीसाठी हवामानाचा अंदाज एकदा तपासावा। विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावतीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसंच वातावरण हे उष्ण किंवा दमट असणार आहे। यामुळे उष्माघातापासून बचावासाठी पाणी आणि पातळ कपडे वापरावे। याच पार्श्वभूमीवर हवामान विभागानं शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिलाय। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असल्यानं पेरणीची घाई टाळण्याचं आवाहन केलंय। तसंच अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार असून नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील आत्ताच फॉलो करा। तिथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल।